नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर हा फर्स्ट टाइम पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला जर आमच्या फ्री WhatsApp ग्रुप मध्ये जर जॉइन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता। तसंच जर तुम्हाला 2024 साठी पेड काउन्सिलिंग जॉइन करायची असेल, स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही ऍडमिशन प्रोसिजर आहे तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर ती प्रोसिजर सुद्धा आम्ही पेड काउन्सिलरच्या माध्यमातून तुमची स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व 100% ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व करून देऊ। तसं जर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन जर घ्यायचं असेल तरी सुद्धा आम्ही कमीत कमी पॅकेज मध्ये बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घेऊन देतो। चला तर आज आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, थंबनेलवर तुम्ही बघितलं तसं की बाहेर राज्यामध्ये शिकण्यासाठी एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस जर जायचं असेल तर मुलं आणि मुलींना सेफ आहे का, आउट ऑफ स्टेट सेफ आहे का, म्हणजे तिथे तुम्हाला काही अडचण तर येणार नाही। बघा, माझा प्रत्येकाला एकच माझा प्रश्न असेल, बाहेर राज्यामध्ये म्हणजे असे काही ठराविक राज्य आहेत की त्या ठिकाणी सेफ आहे। फॉर एक्झाम्पल एमपी असेल, जे आपल्या महाराष्ट्राच्या जवळचं राज्य असेल, जसं कर्नाटक असेल, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना मुला मुलींना जायला काहीही प्रॉब्लेम नाही, तिथे सुद्धा सेफ आहे। जसं की उत्तराखंड असेल, तिथे सुद्धा मुला मुलींना जायला काही प्रॉब्लेम नाहीये, तिथले सुद्धा नॅचरल वातावरण असेल, सर्व गोष्टी तिथले जे लोक असतील, सर्व पब्लिसिटी असेल, सर्व गोष्टी या चांगल्या आहेत। आणि जसं पंजाब असेल, पंजाबला सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये, तिथले सुद्धा वातावरण असेल, तिथले जी काही पब्लिसिटी असेल, सर्व गोष्टी ह्या चांगल्या प्रकारे आहेत, कारण ऑलरेडी माझे बरेच विद्यार्थी तिथे गेलेले आहेत। आणि बऱ्याच ठिकाणचं बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असते, सर काही स्टेट असे आहेत की तिथं आमच्या विद्यार्थ्यांना पाठवत नाही। तसे बघा, जसं आता यूपी असेल, बिहार असेल, झारखंड असेल, या स्टेट मध्ये ठीक आहे 50-50 मॅक्झिमम विद्यार्थी तिथे जातात, पण मजबुरीने जातात। जर काही लोकांना बजेट कमी असेल आणि एमबीबीएस तिकडेच करायचं असेल तर ते जाऊ शकतात, कारण यूपीला ठीक आहे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, पण यूपी थोडीफार मुलींच्या दृष्टिकोनाने थोडी सेफ नाहीये। यूपी असेल, बिहार असेल किंवा तुमचं हे असेल यूपी असेल, बिहार असेल, ह्या ज्या आहेत, झारखंड असेल, ह्या सेफ आहेत, पण एवढ्या मॅक्झिमम जसं आपण म्हणायला पाहिजे फ्रीडम टाईप तेवढ्या सेफ नाहीये, कारण विद्यार्थीच मॅक्झिमम त्या साईडला ऍडमिशन घ्यायला जायचं असेल तर डायरेक्ट त्यांचा नकार असतो। बघा, तर सेफ सिटी ह्याच असेल, पंजाब असेल, हरियाणा सुद्धा तुमच्यासाठी सेफ आहे। पंजाब असेल, हरियाणा असेल, एमपी असेल किंवा तुमचं कर्नाटक असेल, या किंवा तेलंगणा असेल, चेन्नई असेल, ह्या सिटी आहेत, हे सिटी तुमच्यासाठी बेस्ट आणि सेफ आहेत। ऑलरेडी महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा तिथे फार विद्यार्थी गेलेले आहेत, कुठल्याही प्रकारची तिथे अडचण येत नसेल। ठीक आहे, कर्नाटकात कसं आहे, कर्नाटकात तुम्हाला लँग्वेजचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ऍडजस्टमेंट होते, इंग्लिश प्लस त्यांची जी काही लँग्वेज आहे ती लँग्वेज तिथं बोलली जाते, एवढाच प्रॉब्लेम होऊ शकतो, अदरवाईज काही नाही। तुम्हाला जर असं बाहेर राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही जस्ट क्वालिफाय असाल, कमीत कमी मार्क्स जरी असतील तर आम्ही तुमचं 100% आणि तुमचे खात्रीशीर कमीत कमी पॅकेज मध्ये सुद्धा तुमचं ऍडमिशन करून देऊ। तर तुम्ही नवीन असाल एक आपल्या चॅनलवर एक वेळेस नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। चला तर आज आपण इथं थांबूया। थँक्यू, धन्यवाद।